तिला घरी. काय झालं बाय? कोण फेकून राहिला हा? आता तिथं शिवाय करायला गेली बाप्पा तिकडे मशीनवर. आई आली काय घरी? हा नाही बाबू, ते शेव्या करायला गेली ना रे. मग आता उशीरच लागते ना. काऊन काय झालं बाबा? 4 वाजता निघाली तिथून, मला दिसली ना तिथून निघाली तर अजूनही घरी पोहोचलीच नाही का? हा बसली तर ती रस्त्यात, याच्या संग बोलती त्याच्या संग बोलते, याच्या घरी गुराने करते त्याच्या घरी घराने करते. हा इले येऊ दे घरी. तुला केला कसा धंदा? हा झाला अशी ना तुला स्वयंपाक पाणी हे ते टाटकीट वाढून ठेवलं तू सून येईन ना. हा घास भरव मग तिले, घास चार जराशे. भांडी कुठे घासून ठेवले त्या नाही तर राहतील तर सुनेसाठी. होय होय भांडे घास पहिले, धुणं गिना धुवून ठेव, सबन कर सुनेचे पुढे पुढे, आणि तिला हिंडू दे गावभर. तू धंदा कर. अरे मनोहर, आता मी काय उभार धंदा नाही करत रे. आता बाई लेकरायचं करणं, स्वयंपाक पाणी हे ते करते ना. ते आता तिने आजचा शिल्लकचा धंदा केला, आता शेवया करायला गेली. मग आता ती कोणी काही येईन काही रांधीन म्हणून रांधलं बाप्पा म्या. स्वयंपाकालाच काय उशीर लागते रे. मला बी बसल्या बसल्या गमत नाही, खरं सांगतो. माझ्या हात पाय छान छान फुटतात बाप्पा बरी एका जागेवर बसून खाल्लं की. मला धंदा केल्याशिवाय गमतच नाही. आता शरीराला सवय पडली आणि स्वभाव सारा नीटनेटकं पाहिजे. तिच्या हातचा धंदा खरं सांगतो मला पटतही नाही. म्हणून इकडला फळा तिकडे मारते, तिकडला फळा इकडे मारते. नाही काने कोपरे झाडत ना भांडे घासत, त्याचं खरकट नाही निघत त्याच्यानं. अजून काय सांगू तुले, गिदाळा धंदा मला काही पटत नाही बापा. म्हणून जोदलक होते तदलक मीच धस्त पुढे करतो. आता काय म्हणू सांग? अहो मग करू दे ना, जसा करते तसा तू डोळे लावून घे ना. आणि मोठं मोठं काय मुकांना जे भेटलं ते तू पुढे पुढे करतो. ते अजून हिडगावून राहिली. हा ती करते का धंदा? मग तिला वाटते मग करते, सासू तर करू दे. हा दे मस्त मोकळी राहते. तू का मरे लोक धंदाच करतो का? नाही करणं, तिचं दुखलं काही असलं तर ती करणं. मी म्हणत नाही ना की नाही तू ज्यूस घे, पण तिचं काहीच दुखत नाही, काही नाही. हिंडे साऱ्या गावभर आणि तू घरी धंदा करतो. हा आणि तुला नाही दुखत का काही? आणि ती तुला इतका जीव लावते का? मग तुला धंदा करते तर तुला तोंड भरून आई म्हणते. हा का तुला खायला देते काही? का तू बाबाला काही देते जसं आणलेलं भात कितकं काही? हा किती सांगू मी तुले, किती सांगू? तू समजत कोण नाही. मुकाट्यानं बसत जा ना तू. करू दे तसा करते तसा गिटाळा धंदा. तू सासू आहेस ना, बोल ना मग तिला साजरा. तेच तर नाही आलं बापा आयुष्यभर सासूपणा दाखवणं, तर तीच तर फसलं. आपल्याला सासूपणा दाखवता आला नाही आणि सुनीनं हुरमत जिंकली. दुसरं काय? आता काय करतो? आता लेकरं मोठे मोठे झाले, आपलं परतीचा प्रवास सुरू झाला. आता कुठे तिच्या संग भांडणं करतं बापा? शेवटी तिलेच टाका लागणार आहे तोंडात पाणी. आता कुठे तिच्या संग इपट पाडू? जाऊ दे. हा या तुला स्वभावाचा तिनं फायदा घेतला. तिला तोंडात पाणी टाका लागते. जाऊ द्या आता, जाऊ द्या आता. तर तिला तेच पाहिजे. तुला म्हटलं होतं ना की तू काहीच करू नको, पडू दे तसाच पडेल धंदा. कशी करत नाही तर पाहतो मग मी. काय झालं बाई? काऊन हा माणूस बुडीले बोलून राहिला? जमकलं वाटते बाई दोघं मायला कायचं. फारच सुध जातो बाई, पाहतो आता जरा शिक. साजरी काढ म्हणा, काढ साजरी बुडीची काढ. भले वय वय करते निरा. चालली बाई मी. आजचा दिवस काय साजरा आहे हो. आता आली बाई गोकर्णीच्या घरून, साजरी दिली गोकर्णी फुल करून. आता सासू आली तिच्या घरी की बॉम्बच पडते. चाल बाई, तिच्या घरात पडीन बॉम्ब. पहिले माझ्या घरात कुठे फटाका फुटला ते पाहू दे ना. खाऊन बोलून राहिला हा माणूस बुडीले. बोल म्हणा, बोल बोल. काय तर पाहतोस मी अजून जरा अशी पिंटोस तर. चल 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 सुस्मे, चाल चप्पल राहू दे, पडू दे तीच. चल माय काय झालं? काय चिडचिड करू नको. ती आली. आला का? हो. उगाच बोलू नका बरं आत्याबाईले. तुम्ही काऊन बोलता व त्याले? काय चुकलं माय आत्याबाई? काय चुकलं माय बाई? काऊन असे बोलून राहिले हे तुम्हाला म्हटलं ना वा आत्याबाईले बोलत जाऊ नका म्हणून? बाई एवढी गर्दी होती माझ्या शेवयाच्या मशीनवर. माय 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 कसं तरी पुढे धसून मॅ घेतल्या करून आली बाई. अशी दमछाट झाली माय बाई रस्त्यानं. ऊन भल कसं तपते. ये काय आता दहा घरी थांबली तर ती तुला सरबत पाणी चहा पाणी केलं नाही का कोण? हा कुठेच नाही थांबली बाबा. मी तर सरकी शिदी घरीच आली माय बाई. अहो खोट्या चोद्याची तर माय बापान तुला खोटं बोलणं शिकवलं का ना? बाई मनोहर, मी काय केलं माय बाई? मी कुठे नाही बसली. ते माय याला दिसली वाटते बाई. मी गोकर्णीच्या घरी होती तर येता ते गौकर्णा म्हणे शेवया काय केलं करून आणल्यावर कशा केल्या. तर तिनं पाहिलं बापा. तर ती बसली 2 मिनिटं फक्त शेवयाचं तोंड उघडलं. तिनं पाहिलं आणि 4 बुस केली. मला केवढ्या किलो घेतला काय घेतलं तशीच आली माय मी घरी. असं खोटे? हा काय त्या पोरीने एखादं 2 नंबरच सांगून राहिली तेव्हा. हा स्वतःच्या घरात नुसतं भांडणच करून राहिली. हा आयुष्य गेलं आमचं, मातीत घातलं ते आयुष्य. भांडकुदळ लोकांनी हळ्याने भांडण करून राहिली. आता काय करताय तुला त्या पोरीला काय सांगायची नाही करायची? हा त्याचं ते पाहून घेतील. तू तोला पाहिलं किती खरकट आहे ते. हा तू हिंड तिकडे मामायला स्वयंपाक करावं लागते, भांडे घासा लागतात. तिचं वय आहे का आता हे? हा तुला काय झालं? काय धाड पडली तुला? सड खातान गावावर हिंट धंदा करायला तुला काय रोग येते? मला धंदा मॅच केला. काय केलं होतं? काय केलं? हा मायनं स्वयंपाक केला. हा पाहून नाही राहिलो का मी? हा त्या दिवशी शेवयाला बोलस तुम्ही खात ना का? तुला काय वाटलं मला ऐकून यायला? हा तू खाता का एवढ्या शेवया? खाय मग खाय. आता याच्या पुढे जर तू दुसरं काही खाशील विचार कर. त्या दिवशी काय म्हणत मामा आहे हा की मॅच करावं का? तुम्ही खात ना का? असं आणि ती स्वयंपाक करते तू खात तर वागते. त्या लाज नाही वाटत का तुले की कसं सासूच्या आजचं खावं म्हणून?
एखादं दोन सांगितली सवय तुमची जात नाही कुठं गोष्टी करायतच म्हातारपण चाललं. डोक्याचे केस पांढरे झाले ना, गौऱ्या सरनात गेल्या ना, तरी बी अशी कुठं सवय गेली नाही. किती भडकोचान माय नवऱ्याले माई रोदात. म्या का म्हणलो का माय बाई तोस, म्या का हसू म्हणलो का तुम्ही खासान का? म्या म्हणलं फक्त सगळेच जण खातो, आपण सगळे मिळून काम करू. म्या का त्याला कोणता धंदा चांगला का, कोणता पाप केलं तर माय अशी सासू भेटली. लय अज्जात बाई आहे माय बाई. एखादं दोन सांगते अब तुम्हाला भडकून देतात ते. आता माय बाई सुषमा कशी हाय जो माय म्या काय काही सांगलं माय बाई. त्याला काय डोळे नाहीत का काम नाहीत त्याले? समजा ऐकते माझ्याला वाटत असते फक्त डोळे लावून दूध पेते तर तिला वाटते जगात अंधारच आहे. तिने डोळे लावले म्हणजे बाकीचे दिसत असते. त्याला बी दिसलं अशी म्हणून त्याला जीवार आली त्याच्या. माय म्या तर कुठनं धंदे केले असते ना तो अति नसतीस तू. हा तर संसार फुललाच नसता. काय सांगू तुला आता? मला म्हणतो उलट कुठने काय केलं म्या कुठं पण. मी हा म्हणून तर संसार तरी होऊन राहिला नाही तर कोण नांदवत होतो तुले. एवढी अज्जात आहेस तू खोटे. म्हणून मला म्हणते तू कुठली आहेस? आय बाई चुलीत गेल्या कोणत्या होत शेवळ्या द्या टाकून. माय बाई एवढी अज्जात पहा तुमची माय किती अज्जात आहे, किती बोलते म्हणते मा संसार फुलला नसता, मी नांदी नसती. अव तुमचं बुरं पाहिजे तुमची माय. अव मी हा म्हणून तुला खायला तरी भेटते बा बुडे. कोण खाऊ घातलं असतं तुले? माया विरोधात बोलतो अजून काही वाटते की नाही व? जीभ झाडत करून नाही होत वाली आहे तर खातं ना मा हातचं. काय म्हणून राहील मामाले? घ्या घ्या जीव घ्या मला मला येत तर जीव घेऊन घ्या. मारून टाका मला. हिच्या मनस होईन ही बुडी तेच कामाची आहे. ही वाटते की मला मारून टाका तुम्ही. चबरू नको जास्तीची सूचना तुला मी आता ध्यानात ठेव. बापा म्हणू बस झालं बापा तमाशा करू नको. हाय तेवढ्या आयुष्य जगू दे बाबा आम्हाला सुखानं. एकदाच पुरवून टाक. तू सुटला ना मी सुटलो. धन्य व माय बाई सुषमा धन्य. खरं व माय बाई तुले नाही तो माय बापाच्या धन्य मानायला पाहिजेत. मी आता माय तू तिकडे गेली शेवा करायला मी स्वयंपाक करून ठेवला. म्या म्हणलं हे केदा येईन केदा हे करीन. खरं आपण घरी बसल्या बसल्या काय काम आहे? एवढा विचार कोणती सासू करते व? तरी बी म्हणतं की मा आजचं खातात कायले जीभ झडीन व माई. काही दिलं होते आम्हाला खायला? एक दिवस तरी गरम भाकर दिली का काही? नाही ना हे खरंच आहे. म्हणतात ना की सासू सासरे घरदार नशिबानं घ्या, पण हे बी तितकंच खरं आहे बापो. सून बी नशिबानच घ्या लागते. नाही तर काही खरं नाही. तुमच्या जीवाची अरद आहे अरद. लोक फक्त लग्नाच्या बाबतीत सासूच पाहतात कशी आहे घर कसं आहे, पण पोरगी कशी आहे ते नाहीत पाहत. कशी नांदणार आहे सासरी येऊन ते नाहीत पाहत. एवढं करतो मी तुम्ही माय तरी करते का तुला? एवढं करतो मी वर म्हणतो जीभ जडत नाही. अब कायले झडणार आहे माझी जीभ? दिले का तो गरम मला खायले? लाज वाटू दे ना सुसमे जराशी. वर तोंड करून बोलतं. जाणं पाहिजे जरा जगात कशा आहे सासात. जाणं एक चक्कर मारून येणं म्हणजे समजीन तरी तुले. मग किंमत कळीन तुला माई किती ती आपली सासू आपल्या पुढे पुढे करते. काय फायदा वा? किती खेप तुला रट्टे खाता खाता वाचवलं ना म्या. बेसरम तोंडाची वर तोंड करून मलाच बोलतो अजून. तू लय अंगात आली. पाहिलं तर तुला मागच्या वारी नाही मी तुला जर सांगितलं होतं की सुधर पण तू ना कुत्र्याचं शपूट आहेस. तू सुधारणारी नाही सगळ्यात. कुत्र्याचं शपूट जसं नडीत जरी घातलं तर ते ह्याकोडच राहते तशी आहेस तू. आता तुला सांगतो मी की कसं माझ्याजवळून धंदा करून घेशील, कसं तिला तोंड टाकून बोलशील. काय कमी पडलं तुला या घरात? माय बाई मेली माय कसं आहे माणूस मारते माय बाई. अळला होतं किती अळला होता तो अळला. माय बाई मेली मर कांड साजरी इल्ला हिच्या अंगात आली. आपल्याला वाटते जाऊ दे तोंड वर करून बोलते कांड साजरी. आते बाई कुठे चालले? आते बाई वाचवा ना पाना माय. आते बाई तुमचं पोरग माय बाई जीव घेते बाबा मला. आते बाई आता मर मला नको सांगू. कुठे बैठतो तू? कुठे बैठतो? माय बाई हात मोडला. अरे देवा पांडुरंगा वाचवरी. कोण इथे तुला वाचवायला तर पाहतो मी. लहान बोलतो काय कमी पडते तू माय काय करत नाही तुझ्यासाठी ते सांगणं. तिला म्हणतो करू नको तरी बी ते करते ना. चोरून धंदा करते. कहून तर तुला जर आराम भेटला पाहिजे, तुला मदत झाली पाहिजे, तरी तू तिला इतक्या हलकटासारखी बोलतं. तुला तीन ठिकाणी पाडतो. माय बाई बोललो कसं आहे माणूस आता बुक्यानं मारते मिली माय. तोंड बंद कर नाही तर तोंडातलं रक्त वाळणार राहू हिलाशील तर. कसं आहे माय वरतून भरते म्हणते कल्ला बी नको करू. माय बाई कोणत्या गावात पोचली माय मी काय पालतं मा बापानं. मला माफ करावं मला मारू नका. उठ लवकर. आता बाई खबरलं गेलो. आता बाई कुठे गेला बाबा? आता बाई पाहणं माय. आता माझ्या डोक्याने खवई मी सर दुकानात बोय घालतो नाही जाऊन बसतो शेजारीच्या घरी. सुस्मिता लय जीव दुखला मला. एवढं करतो माय मी याच्यासाठी. मला लेक बोलती की करू नको बा तरी बी असं वाटते माय आपल्याच्यानं होते तर करावं काय. आहे तर बसून खाव सुनीता जीव घ्याव निरा. त्यातली नाही ना माय मी त्या सासाईसारखी की मेली सून तरी चालते पण हालत नाही तर अंगावरच्या. आयता टप्पू खायला हजर होतात तशी तर नाहीच माय मी. आपल्याला वाटते जाऊ दे माय काय करायला लागते. एक धंदा केल्यानं का आपल्या हात पाय मोडतात तेवढाच आपल्या सुनीले आधार होते. आणि हे बाय अवदसा तोंडाची वर तोंड करून मला अजून बोलते. काय मार रट्टे आता त्याच लायकीची आहेस तू. आता बाई जाऊ नका ना माय मला कोण वाचवीन वाचा. अव मी तुझ्या पाया पडतो. मला हात सोडा हात मोडून जाईल.
सकाळी तुला आत्याबाईची एवढी आठवण येऊन राहिली हा, नाही तर तिथे तुला हलकटासारखी बोलतं हा, तुला नजरेच्या पुढे खूप ते आता काय मायचं नाव घेतं. मी तुमच्या पाया पडतो, मला मारू नका. मी आता काहीच म्हणणार नाही, आता पहिले उलसुक बोलणार नाही. मी बोलतच नसतो, मी काहीच नाही बोलत, मी काहीच नाही बोलत. मला मारू नका. नाही तुला मारा नाही लागा. तुले तुले तुला आता तू बॅग भर निघ निघ बॅग भर निघ तो बापाच्या घरी. आता डबल याचं नाही महाभारत. तुला मी मागच्या वारीने वॉर्निंग दिली ती आणलं वक्ती बी शांत देणं राहायचं, माणुसकीत राहायचं. समजा चांगला आहे, तुला जमत नाही. जमते का तुला चांगलं? चल उचला आपला बोरा बिस्तारांचा निघा आता. मी होतीच मरतो. तुम्ही मला रोज लाता बुक्केनं मारा, पण मी जात नाही. माझी भावजो लय बदमासायला वज जाते बाबा. ती मला लय उपाशी मारते ते. मी होती राहत मागोर सोडून जात नाही. मग मला एकदा माफ करा, मला एकदा माफ करा फक्त. असं तुझी भावजो जात आहे नाही. तू कशी आहेस हा? तू कशी आहेस सांग ना, कशी आहेस तू हा? मी 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 तिच्यापेक्षा जातो. फक्त मला घराबाहेर काढू दो का, बोली जाऊ नका म्हणून. मी कुठे जाऊ? भावजो लय लय बदमाश आहे ते. माझ्याकडून लय मोठा धंदा करून घेते, मला खायला देत नाही. मायलेकर बस झाले नाटकं किती करतं लेकरायचं तर माहित आहे मला. त्या दिवशी का हा लग्नाला होऊन लागलं तुला त्याला साधं साखर पाणी नाही करून दिलं गेलं हा ना. त्याला तुला ते दरावती उगवून लागवल्या गेली हा. तुला काय ध्यान नाही हा? ते बी मायनं केलं ना. मग तुझी गरज काय आहे? तुझी गरज काय आहे? तू लोकांचं सोडून दे, लेकरायचंही करत नाहीस हा. लेकराला जेव्हा ऊन लागलं दिलं नाही, त्या दिवशी मला भळाभळा वांट्या झाल्या चालली गेली हा. मला काय समजत नाही काय? तुला काम नव्हतं का हा? पाणी घेऊन येणं का साखर पाणी करून देणं का काही विचारणं हा का मेले म्हणून? एवढं तरी विचारलं का तुम्ही? तुला काय गरज आहे आमची? गरज काय आहे तुला? मला माफ करा, एक बारीनं माफ करा, फक्त मला माफ करा. मी आता समजा करतो. पण आता आम्हाला तुझी गरज नाहीये. चाल नाही. मला लेकरू बिमार पडलं तर तुला नाही करता येत काही. मी बिमार पडलो तर तुला विचारता येत नाही. मला सोड. पण लेकराने मग तुझी गरज काय आहे? एकदा माफ करा मले. जीवनात एकदा फक्त लय चुकली मी. त्या रोजी जगण्या म्हणे कसं तरी होते म्हणे ऊन लागल्या म्हणे. पण आते बहिण त्याला दिलं साखर पाणी करून, दरायती लावली उगवून. मग मला म्हणलं आता आजीनं केलं काय नाही न केलं काय. आणि तुमच्या बाबतीत मला शपथ माहित नाही व. तुम्हाला खुश झालं माय म्हणते असं तुला माहित नाही काही झाल्या म्हणत्या हा? अव 100 खोटे मेले, 1000 खोटे मेले, एकच जन्माला आली व तू खोट्याच्या वंशाचे हा. अतीच बसेल होती ना तू, अतून चालली गेली ना. तुला काय वाटलं मला ध्यान नाही हा? आता तोंडवर करून म्हणतो अजून काही झाल्या म्हणत्या हा. आता माय मारू नका, फक्त मारू नका. मग तुला माहित नाही ना? माहित होत नाही म्हणजे जसं मला जाता जाता उत्साह चाल तर मला वाटलं काय एवढं नशीब. तुम्ही तर मला आवाज बी दिला नाही. तुझ्या तुला आवाज द्यायला लागते नाही. तू लता खायच्याच लायकीची आहेस. माय मिली आता बाई घराबाहेर चालल्या गेल्या. कोणीच नाही येऊन राहिलं मला वाचवेले. मला कोण वाचवेन बाप्पा. मी लय साजरी आहो ना, तुम्हाला बी माहित आहे ना मी किती साजरी आहो. तरी बी हा माणूस मला असा मारते बाप्पा तुझी काही बी ढोर आहो. कोण वाचवीन मला? वाचवा रे बापू. कोण येते तुला वाचवायला? येऊ दे. कोणीच येत नाही. रट्टे आता काय बी करा, कसं बी करा, तुमच्याच गुन्ह्यानं घ्या. मारा